व्हॉट्सअॅपच्या युजर नेम फीचरला भारतात मोठा ब्रेक. मोदी सरकार कायदेशीर बंदी घालण्याच्या तयारीत. नंबर ऐवजी फक्त नावाने चॅटिंग, सायबर ठगांना मिळणारं आयतं कोलीत. पहिल्याच दिवशी गैरप्रकार. पंतप्रधान मोदी आणि व्हॉट्सअॅपच्या नावाने इतरांनीच बुक केले युजर नेम्स. केंद्र सरकारच्या नोटीसीला मेटा काय उत्तर देणार? संपूर्ण देशाचे लक्ष. आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या व्हॉट्सअॅप संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी घेऊन मी आज तुमच्या समोर आली आहे. आपण सगळेच जण व्हॉट्सअॅपवर सुरक्षित चॅटिंगसाठी उत्सुक असतो. नुकतंच व्हॉट्सअॅपने तुमच्या सुरक्षेचा दावा करत एक नवं युजर नेम फीचर आणण्याची घोषणा केली होती. पण याच फीचरमुळे आता व्हॉट्सअॅपचे धाबेदण आणले आहे. कारण भारत सरकारने यावर थेट आक्षेप घेत फेसबुक आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी असलेल्या मेटाला तडकाफडकी नोटीस बजावली आहे. हे नवं फीचर नक्की काय आहे आणि यामुळे तुमची सुरक्षा कशी धोक्यात येऊ शकते, सविस्तर जाणून घेऊया. मेटा कंपनीच्या व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी जाहीर केलेल्या नव्या युजर नेम्स वरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सुरक्षेच्या आणि गोपनीयतेच्या कारणास्तव थेट मेटा कंपनीला तडकाफडकी नोटीस बजावली असून 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या विषयावरील चर्चा पूर्ण होईपर्यंत भारतात हे फीचर लागू न करण्याचे कडक आदेशही दिले आहेत. व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सची प्रायव्हसी अधिक जपली जावी यासाठी मोबाईल नंबर शेअर न करता केवळ युनिक युजर नेम्सच्या माध्यमातून एकमेकांशी चॅटिंग आणि कॉल करता यावे असे हे नवीन फीचर आणले आहे. मात्र केंद्र सरकार आणि सायबर तज्ज्ञांनी यावर गंभीर आक्षेप घेतले आहे. भारतात आधीच सायबर आणि ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत जर मोबाईल नंबर ऐवजी केवळ नावानेच अकाउंट दिसू लागले तर सायबर ठग एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या, मंत्र्यांच्या किंवा अगदी सरकारी अधिकाऱ्यांच्या नावात किरकोळ बदल करून बनावट युजर नेम्स तयार करू शकतात. यामुळे सामान्य नागरिकांची मोठी फसवणूक होण्याचा आणि बनावट खात्यांचा सुळसुळाट होण्याचा धोका निर्माण झालाय. सोमवारी रात्रीपासून या फीचरच्या बुकिंगला सुरुवात झाली, परंतु पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खुद्द व्हॉट्सअॅपच्या नावाशी जुळणारी बनावट युजर नेम्स इतरांनी आरक्षित केल्याचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. याशिवाय हे युजर नेम्स युजरला हव्या तितका वेळा बदलता येणार असल्याने गुन्हेगारांचा माग काढणे पोलिसांना कठीण होईल, अशी ही चिंता सरकारला सतावत आहे. जर मेटाने समाधानकारक उत्तर दिले नाही तर मोदी सरकार या फीचरवर कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी किंवा तात्पुरती बंदी घालण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपचे हे बहुप्रतीक्षित फीचर आता भारतात मोठ्या अडचणीत सापडले आहे. व्हॉट्सअॅप जरी याला त्याचं आजवरचं सर्वात मोठं प्रायव्हसी फीचर म्हणत असलं तरी केंद्र सरकारने व्यक्त केलेली चिंता अत्यंत गंभीर आहे. आजकाल डिजिटल फ्रॉडच्या ज्या वेगाने वाढत आहे ते पाहता कोणाच्याही नावाचा गैरवापर करून फसवणूक होण्याची भीती नाकारता येत नाही. आता यावर मेटा कंपनी सरकारला काय उत्तर देते आणि सरकार त्यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तोपर्यंत ऑनलाईन विश्वात वावरताना तुम्ही स्वतः सतर्क राहा. अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना काळजी घ्या. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.